थोडस झालं बरं नाही नाही पुरुषांना बसू द्या थोडस जागावर आहे मागे मंडप टाकला थोडं स्वयंत्राचा आवाज कमी ठेवला तरी झालं. परब्रह्म निष्काम तो हा गवळ्या घरी परब्रह्म निष्काम तो हा गवळ्या घरी वाक्या वाड्यांदू कृष्ण नवनीत चोरी मनती गौडणी हरीची पावले धरा रांगत रांगत तू हरिया राज मंदिरा लपत छपत तू हरिया राजभुवनी नंदासी टाकून आपण पैसे सिंहासन बहुता कष्टे बहुता पुण्य जोडिले देवा जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा किंवा बहुता कष्टे बहुता पुण्य जोडिले देवा अनंत पवाडे तुमचे नकळती मावा नामा म्हणे अहो नामा म्हणे केशवा अहो जी तुम्ही दाता जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा परब्रह्म निष्काम तो हा गौडिया घरी वाक्या वाड्या कृष्ण नवनीत भजे भजे कमंडलम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनम सुपेक्ष गोक्षमस्तकम सुनादवे महस्तकम अनंगरं सागरं नमामि कृष्णनागरं विठ्ठला या परगावच्या माता दिसतायत का आपल्याच गावचे परगावचे परब्रह्म निष्काम तो हा गौडिया घरी वाक्या वाडे अंधू कृष्ण नवनीत चोरी. आपलं हे बाबरेगाव भगवंताच्या कृपेने सकल संत महंतांच्या आशीर्वादाने श्री गुरु मोठे बाबा श्री गुरु नथुसिंग बाबा याही महापुरुषांच्या आशीर्वादाने क्षत्रिय कुलोत्पन्न वीर शिरोमणी राणा प्रतापजी हिंद विश्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज दानवीर एकलव्य यांच्याही आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ बाबरेकर तथा आमचे हरिभक्तपरायण भजनी मंडळ यांच्या आयोजनाने नवयुवक युवती सर्व तरुण मित्रमंडळ महाराणा प्रताप मित्रमंडळ छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ जय भीम मित्रमंडळ वीर एकलव्य मित्रमंडळ सर्वांच्या सहकार्याने परिश्रमाने आणि आमची गंगा भागीरथी रत्नाबाई राजेंद्र राजपूत यांच्या महाप्रसादाने संपन्न होणारा हा महोत्सव काल्याचं कीर्तन काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने जो अभंग म्हणून दाखवला अभंग पंढरपूरचे पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लाडके नामा म्हणे आम्ही पाहिलेचे चिरे
अखंड नामदेवराय पांडुरंगाच्या चरणाजवळ निवास करणारे असे नामदेवरायांचा हा 5 चरणांचा अभंग. या अभंगाच्या द्वारा नामदेवजी महाराज भगवंताच्याकडे आणि भगवंताच्या स्वरूपाची दोन्ही बरं का, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतायत आणि स्वरूपाचं वर्णन करून भगवंताकडे सेवेची मागणी करतायत. विठ्ठला बाहेरगावची पाहुणे मंडळी जास्त आलेली आपल्या गावात, म्हणून माझं बाबरं गाव पाहुणे मंडळीचं हार्दिक स्वागत करते. आणि असे येत जा तुम्ही काल्याच्याच कीर्तनाला एरवी येत नका जरा. आता 4थ्या वर्षाच्या सांगतेपर्यंत पोहोचलोय. पुढच्या वर्षाचा महाप्रसाद तर या वर्षी जाहीर करून दिला गेलाय. पण काही गोष्टींमध्ये तुम्ही संकोच करणार आहेत. तुम्हाला असं वाटतं पैसे जास्त देणगी जाहीर केल्यानंतर लोक आळशी होतात. पण लक्षात ठेवा, आपला किंतु परंतु नसतं, आपल्या ईश्वराच्या इच्छेवर असतं. ईश्वराची जर इच्छा असली तर सर्व कार्यक्रम सहज पार पडतो. आणि माझं हे बाबरेगाव सहजरित्या पार पाडतं कार्यक्रम. कालची मिरवणूक किती दिव्य भव्य होती. न भूतो न भविष्यती, न नाचणारे नाचत होते आणि अंधार झाल्यानंतर तो खूप नाचत होते, कारण कोणीच कोणाला पाहत नव्हते. आणि म्हणून एक वेगळा आनंद अनुभवला सर्वांनी. मी सांगितलं ना, परमार्थाची सुरुवात थोडी कठीण असते पण शेवट गोड असतो. संसाराची सुरुवात गोड असते आणि शेवट कठीण असतो. विठ्ठला विठ्ठला आमची नंदा रत्नाबाई, हिचं नाव आता ही असली तरी राहणार आणि गेली तरी, पण असली किती वर्ष पाहिजे? 30 वर्षे. आणि गेली कधी पाहिजे? 30 वर्षानंतर. जोपर्यंत ती इथं राहणार तोपर्यंत ती 6.5 लाख रुपयात शेत विकलं होतं असं म्हणतील. आणि त्याच्यात बिचारीकडे फक्त 1 लाख रुपये शिल्लक राहणार होते. त्याच्यात सुद्धा तिने 70-80 हजार रुपये खर्च करून महाप्रसाद दिला होता. ही तिचं नाव काय लक्षात. आणि काहींचे हेही नाव लक्षात राहतील. भरपूर शिलगाई तिथलं सरावणी पण दिनं नाही, तो बी अशी आणि आई बी. म्हणून हे नाव एक वेगळं राहणार आहे. म्हणून नामदेवरायांचा अभंग काल्याचे कीर्तन आहे बरं का निंबुळकर. वा वा, तुम्ही वेलाण्याला होते आणि तेव्हाचं निमंत्रण तुम्ही स्वीकारलेलं. आराव्याला तुम्ही कुठे नाही, माझ्यासोबत कुठेही राहतात. वा वा, राज्यस्तरीय, अजून महाराष्ट्रात नाही देशस्तरीय. काय कवि आहेत मला आवडतात. जिथं कोणी चालत नाही तिथं आम्ही असतो. हा अभंग भगवंताचं स्वरूप सांगतोय. आपण या कथेचं नावच दिलंय कृष्ण तत्वकथा. काय तर कृष्ण कसे, मी मागच्या म्हणणाऱ्यांना काही त्रास देणार नाही, कारण ते सुद्धा टेन्शन मध्ये आले. कारण हा जो अभंग आहे, हा अभंग मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी घेतला पाहिजे होता. पण कधी कधी असं होतं, जिथं काहीतरी चालतं तिथंच काहीतरी येतं. आपण कृष्ण ऐकतो. कृष्ण कसा ऐकतो? कृष्ण चोर होता. कृष्ण ऐकतो कृष्ण कसा होता? खोडकर होता. आपण कृष्ण ऐकतो गवडणींमध्ये नाचणारा होता. कृष्ण ऐकतो चोऱ्या मारा करणारा कृष्ण होता. कृष्ण आम्ही ऐकतो गाई चारणारा कृष्ण होता. आम्ही कृष्ण ऐकतो बासरी वाजवणारा कृष्ण होता. आम्ही कृष्ण ऐकतो खेळ खेळणारा कृष्ण होता. आम्ही कृष्ण ऐकतो कालियावर नाचणारा कृष्ण होता. आम्ही कृष्ण ऐकतो गोवर्धन उचलणारा कृष्ण होता. पण एवढाच कृष्ण नव्हता. विठ्ठला विठ्ठला. तर कृष्ण कसे आहेत? कृष्ण परब्रह्म आहेत. काय परब्रह्म? ब्रह्म वेगळा, ब्रह्मदेव वेगळा, ब्रह्म वेगळा आणि परब्रह्म वेगळा. लक्षात ठेवा, ब्रह्म ईश्वर आणि भगवान याच्यात सुद्धा अंतर आहे. ब्रह्म त्याला म्हणावं
जे सर्वांमध्ये साक्षी रूपाने ईश्वर त्याला म्हणावं, दिसत नाही पण सर्वांचं पालन पोषण करतो भगवान त्यांना म्हणावं, जे धर्मरक्षणार्थ भूतलावर साकार होऊन येतात. पण कृष्ण कसे? कृष्ण केवळ नंद बाबाचे सुपुत्र नाहीत. कृष्ण कसे? केवळ वसुदेवांचे सुपुत्र नाहीत. कृष्ण परब्रह्म आहेत. काय म्हणून त्या गोपी सांगायच्या, वा देखे बिन काना जब मन नहीं माना. किती शब्द सोडे. देखे बिन काना जब मन नहीं माना, इन आंखों से आज हमने ब्रह्म पहचाना. आम्ही गोपींनी पाहिलंय, अनुभवलंय का? इन आंखों से आज हमने ब्रह्म पहचाना. कृष्ण पद कमलों में मन को लगाना, इन गोपियों का ताना लाना एक बहाना. बरं का? धन्यवाद यांना थांबवलं. किती गोड, नाही तर आज माझा आवाज बसला. टेन्शन मध्ये, कारण तुमच्या डोक्यात तेवढंच चालू आहे, मन घरनानी माया टाकेल राहते, कितला आज चांगला राहतो. ते बिचारे कालपासून 2 दिवसापासून हेच चिंतन करते, भगवाननी बुद्धी देव आणि त्याची माया. पण मी सांगतो त्याच ना काका जी रोज टाकतील ती रोज पुतण्या बी टाकेली. मी नाव नाही घेत नाही बरं. कथा सरी गेला आती लिसू. वा वा वा, काय हुशार आहे मला. महाराज कोण आहेत ते? कृष्ण प्रण. किती भाव गोडे. तर गोपी म्हणतात हे ब्रह्म आहे, ब्रह्म. प्रबल प्रेम के पाले पढ़कर प्रभु को नियम बदलते देखा, अपना मान बले टल जाए, पर भक्त मान नहीं टलते. किती शब्द पुढचा गोडे. जिसकी कृपा दृष्टि के पल से सकल विश्व को पलते देखा. सारा विश्व त्यांच्या कृपा दृष्टीने असं स्थिर आहे. पण उनकोई गौरस के ऊपर सो बार मचलते देखा. बसा कुठे प्रसादले रस्ता नाही पाहून आम्ही बरोबर पंगत देणं देतो. विठाला विठाला. भारत ते परब्रह्म आहे, म्हणून त्या परब्रह्माला प्राप्त करणे इतकी सोपी गोष्ट नाही. संत नामदेवरायांनी जे काय म्हटलंय, हा ब्रह्मविधीचा जनिता, नवीन मार्गदर्शन भेटेल. हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता. हा ब्रह्मविधीचा काय, ब्रह्मविधीला जाणणार आहे हा ब्रह्म आहे. बरं का? आपण कृष्णाला केवळ खोडकर म्हणून, चोर म्हणून पाहतो.
म्हणून अजून सुद्धा आपल्याला समजलं नाही कृष्ण. आणि कृष्ण न समजल्यामुळे धर्म समजत नाही. कृष्णाने सांगितलेला धर्म, कृष्णाने सांगितलेला धर्म हा भक्तियोग आहे. कृष्णाने सांगितलेला धर्म हा ज्ञान योग आहे. कृष्णाने सांगितलेला धर्म हा निष्काम कर्मयोग आहे. ते तसंच राहणार. चांगलंय, आनंद आहे. वा वा, लेट येत जाल, पुढे बसत जा. कृष्ण म्हणून कृष्ण तत्व सांगतो निष्काम. महाराज गोपी तर अनेक ठिकाणी सांगतात. त्या गोपींच्या संदर्भात इतकी सोपी गोष्ट आहे का, माणूस स्वतःला विसरत नाही. पहिली गोष्ट, माणूस स्वतःच्या अस्तित्वाला विसरतच नाही. बाकी सर्व विसरतो, पण माणूस स्वतःच्या अस्तित्वाला विसरत नाही. माणूस विषयांचं सेवन जरी करत असला तरी तो स्वतःच्या अस्तित्वाला घेऊन विषयांचं सेवन करतो. पण काय त्या गोपींनी त्या परब्रह्माला जाणल्यानंतर त्यांची ती अवस्था, विसरला कामधंद सासऱ्याची झाली मर्यादा, विसरला कितीतरी लोक असेल, लोक काय म्हणतील इथून सुरुवात, म्हणजे अजून विसरल्या किती शब्द पडे. आणि अजून सुद्धा रस्त्याने चालताना कृष्ण भक्तीत रमलेले जे माता भगिनी दादा आप्पा अजून आपला अस्तित्वाचा विचार करून चालतो. पण तिथं काय, अवघा पला काय अवघा, कोणता भाव, देहावर असलेला भाव वेगळा आहे आणि देहाविषयी भाव जो आहे तो विसरणं वेगळे. आपण देह भाव विसरतो का देहाचा विषय भाव ठेवतो? बाई म्हणून नाव बी लिहिलं नाही त्याला, महाराज म्हणून नावच देते दरवर्षी, याला कितलं बी करू. खरं सांगा, मना कपडा 4 रुपये आणि डोळ्यात 4 रुपये नावच दिलं नाही रातले मी. पण नाव लिहिलं का नाही आता रुक्मा अक्का म्हणे कशी का व्हायला लिहिलं ना. अवघार पहिला जन्म मरणाचा कुसेला वृत्ती स्वानंद बुडाली पहावं सेना म्हणे भाग्य उदय रे हो भाग्य उदय. कृष्ण एक नट म्हणून पाहू नका. कृष्ण परब्रह्म आहे, परब्रह्म आहे. आपण परब्रह्म या भूमिकेत कृष्णांना पाहत नाही. म्हणून आपल्याला काय झालंय का, याला जावं जा बेटा, अमेरिकेत आलाय कुठे, खरंच तुझं आहे ना भावाचा, कारण त्याची कॅपॅसिटी नाही. त्याला कार्टून बघायची सवय, मी कार्टून नाही. त्याला एकदा भेटलं कृष्ण कोणाचा मुलगा होता? वासुदेवाचा.
का वसुदेवाचा? वसुदेव आणि वासुदेव मध्ये अंतर बरं का. वसुदेव म्हणजे कोण? कृष्णाचे पिता. आणि वासुदेव म्हणजे काय ना, वासू म्हणजे प्राण, प्राणांचा पिता, त्याला काय म्हणावं? वासू. वसुदेवांचा मुलगा होता आणि साऱ्या जगाचा तो वासुदेव. अजून आम्ही कृष्णच पाहत नाही, आम्ही कृष्ण भक्त. हा परब्रह्म आहे ते. अनंत ब्रह्मांड उदरे हरिया बालक नंदा हरे नवल केवळे केवळे नकडे कानुबाचे. आई धुळेकर माऊली, आबांच्या बहीण शिवसिंग बापूंच्या सुकन्या. 6 वर्षाच्या मुलाने कधी असं विष प्राशन केलं, तो जिवंत राहिला असं पाहिलं कधी? किती दिवसाचा? 6 दिवसाचा. 6 दिवसाच्या मुलाने विष प्राशन केलं जन्माला आल्यानंतर, तो जिवंत राहिला असं कधी ऐकलंय का? आणि ते सुद्धा स्पेशल पथक आलं होतं, पुतना नावाचं. कृष्णाला संपवण्यासाठी स्तनांमध्ये ती विष भरून आली होती. भगवान श्रीकृष्ण त्या दिवशी किती दिवसाचे होते? 6 दिवसाच्या मुलाला दूध सुद्धा व्यवस्थित पिता येते. पिता येत का? भैया दादा आतापर्यंत असं दाखल का? 11 वर्षाला पेलवांनी कमीत कमी असा पुरा व्यायाम करीस नाही, पुरे ताकद कमायला 150 किलो वजन नसे. 11 वर्षाला पोऱ्याने त्याला छातीवर बसवली, त्याने पाडेल शे का? आपले नुसता चक्का बशी जात तरी 15 दिन सुधरत नाही. पण 6 वर्षाच्या मुलाने 12 गावांना अग्नी लागला होता. तो असा डायरेक्ट अग्नी गिळून घेतला. हे जे न दिसणार आहे, जे न कळणार आहे ते करणारा कृष्ण आहे, म्हणून त्याला कृष्ण तत्व म्हणा. आपण कृष्णाला फक्त काय म्हणतो? माती खाणारा. काय खाणारा? इकडे इकडे. तुला कधीच बोलवलं नाही मी 7 दिवसाला, आज बोलवतो. कृष्णाने माती खाल्ली होती का? तुला काय वाटतं? कृष्णाने माती खाल्ली होती का? इकडे. कृष्णाने कधी माती खाल्ली होती? तुला लहान असताना खाल्ली होती ना. पण कृष्णाने चोरी केली होती ना? केली होती. कृष्णाने गवळणींच्या शिवाय ऐकल्या होत्या का? हा 3 म्हणलो हा नाही. या लहान मुलांच्या मनावर कृष्ण असा बिंबवला गेला, पण कृष्ण असा नाही. कृष्ण प्रेमासाठी लहान मुलांसारखा राहिला असेल, कृष्ण प्रेमासाठी चोरी करणारा ठरला असेल, कृष्ण प्रेमासाठी खेळणारा ठरला असेल, पण कृष्ण वेगळा आहे. कृष्ण परब्रह्म आहे का? मला या परब्रह्म या भूमिकेवर जायचंय. तो अभंग कितीतरी पुढच्या वर्षी पाहू लागतो. ते परब्रह्म आहे, त्यांच्या आनंदात येते. त्याची एकदा जर हुक्काली ना का डायरेक्ट आनंद बरा. ते दिव्य. आणि विषय फक्त जो विषयांचं सेवन करतो त्या व्यक्तीला सुख देतो, पण भगवान कृष्ण असेल ते सर्वांना सारखं सुख देतात. गोकुळीच्या गोडिया गोपी गोदनाचा खेळा,
गोपी गोधना सकळा हरी सुख फावले. आणि कोणतं सुख? योगी या मुनिजना ध्यानी जे सुख, योगी या मुनिजना ध्यानी, हे ध्यान करत असताना योगी लोकांना सुख अनुभवाला येतं, ते सुख देणारा सर्वांना सारखं गोपी गोधना सकळा बहुवचन सर्वांना, म्हणून ते परब्रह्म. कसं आहे? परब्रह्म असताना या गोष्टी का करतो? नुसता परब्रह्म नाही, ते निष्काम आहे. काय? आणि कोणती गोष्ट कामना ठेवून करतो, पण भगवान कृष्ण निष्काम आहे. बरं का बाबा, निष्काम कोणाला म्हणावं? ज्याला कोणतीच अपेक्षा राहिली नाही त्याला काय म्हणावं? तुकोबा राय त्या स्थितीवर आले होते, काम नाही काम निष्काम या शब्दाचा एक अर्थ सांगितला. आता मी नख काढले नाही, त्याचं कारण आहे कथा होईपर्यंत नख काढता येत नाही. आता मी लगेच काढत आलो, कारण माझी सकामता होती. कोणती सकामता असेल? की माझ्या गावातला हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा. मी रोज रामरायांना माझ्यासाठी मागायला जात नव्हतो, मी रोज रामरायांना माझ्या गावासाठी मागायला जात होतो. काही होऊ देऊ नको. कधी कधी असं होतं ऍक्सिडेंट होऊन जातो, कधी एक सप्ताह सुरू असते, रोज दल्ला पुष्कस, कोणतीच दुर्घटना होऊ नये. आणि म्हणून परब्रह्म. अपेक्षा काय? अपेक्षा दोन प्रकारची असते, एक स्वतःपुरती आणि जगाच्यासाठी दुसरी. वा हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, मानसाने मानसाची बोध पाये खेचावा. आपलं काय चालू आहे? यांना दिसत नाही तरी दिसण्याचं किती गोड नाटक करतायत. किती गोड व्यक्ती मला आवडतात. नाही, जवळच्यांना दिसत की यांना दिसत. निष्काम. मी तर कायम सांगेन, समोरची इमारत जरी पाहिली, कोणाची इकडची समोरची इमारत असेल, कोणाच्या अंगावर सुंदर कपडे पाहिले, कोणाच्या अंगावर सुंदर दागिने पाहिले, तरी आपण असं म्हणावं की काय भाग्यवान माणूस आहे. आणि मी या गावातला भाग्यवान आहे की या गावात ती सुंदर मी इमारत आहे ना, ते माझ्या गावात आहे, असं म्हणता आलं पाहिजे. पण काही काही इथला दुवाड आहे, ती बिगली, त्याला सासरा लुटीन बांधलेली रे. ज्याला दुसऱ्याचं सुख पाहून आनंद वाटत नाही ना, तो नालायक समजायचा. आणि ज्याला दुसऱ्याचं सुख पाहून आपण जरी झोपडीत राहिलो तरी त्याला वाटत असेल की हे माझी झोपडी नाही, हाच माझा बंगला. मला एकदा 2010 मध्ये एकाने प्रश्न केला होता, महाराज लोक मोबाईलने काय करायचे, गाडीने काय करायचे. त्याला म्हटलं तुला का बरं त्रास होईल राहिला? नाही म्हणे, मला हौस त्रास होईल राहिला. त्याला म्हटलं आता आहे तुला आपण एक त्रास दे, चांगला तो थोबाडामध्ये आता कशा त्रास होईल म्हणजे आता जास्त होईल. मला हे का सांगायचं? दुसऱ्याला आनंदित पाहून ज्या दिवशी तुम्ही आनंद अनुभवण्याची सवय लावाल ना, त्या दिवशी तुम्ही दुःख कायमचे विसरून जाल. किती गोड महाराज. मी पुन्हा एकदा सांगेन, 1500 रुपये देणारा असो का 5000 देणारा असो का 2100 रुपये देणारा असो, 21000 देणारा असो का 51000 देणारा असो, मला देणारा देतो ना,
त्या देणाऱ्याने दिलेलं, प्रेमाने दिलेलं असेल ना, तर त्याचा स्वीकार करा. तिथं किंतु परंतुचा प्रश्न करू नका. पण काही लोक हा त्या स्पर्शेत होऊ, काही लोक माझ्याविषयी पण आरोप करायला लागले, महाराज फक्त चिकना चोपडाच नाही चालला. आणि ज्ञानेश्वर महाराजच बोलले काशीनाथ भूच्या घरी, तुम्ही काय चिकनाच नाही, आमना नाही येत नाही. हे विचार करा. आई ते म्हणा गे दाखव का गाड सोड. सुखी निष्काम जो माणूस असतो ना, पण ज्ञानोबरायांचं निष्काम जीवन असल्यामुळे ज्ञानोबरा सर्व जगाच्या सुखाची कामना करतात. किंबहुना सर्व सुखी निष्काम आहेत. ज्ञानोबरा निष्काम असल्यामुळे अवघाची संसार निष्काम असलेला माणूस त्याच्याकडे असलेला असलं तरी तो माणूस अपेक्षा जगाच्या सुखाची करतो. मी माझी घटना सांगू का नको? मी 2000 कोरोनाच्या आधी 18 मध्ये असं 11 तोळ्याचं सोन्याचं कड बनवलं होतं मी. पण एक दिवस घालून पाहिलं आणि विचार केला, दुसरा देखील जर दुःखी होई त्याच्यापेक्षा ठेल बरं. एकदा मी पाटलांना सांगितलं, पाटील म्हणे तुम्हाला बरं वाटेल पण बाकी तुम्हाला वेगळं समजते. मी खरं सांगतो, मला एक कपडे का बरं घालावे वाटतात त्याचं कारण आहे, लोकांनी महाराजांना खडूस समजू नये. आता यांचं बरं आहे, यांना कसं आहे कोणी धुणारे नाही कपडे वगैरे. लक्षात ठेवा बरं, ज्यांना जे असतं ना त्यांचा तीच फजिती असते. आता आता पठाण पटाला जातील कुठे घर धोय उलाय ना विषय वाजत आहे. पण दुसऱ्याला सुखी पाहणारा माणूस हा कधी स्वतःच्या सुखाने सुखी होत नाही. आणि जो दुसऱ्याला दुःखी पाहून दुःखी होतो ना, तोही माणूस निष्काम समजावा. पण आपलं कसं आहे, दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होतो. म्हणून आम्ही निष्काम नाहीत, पण कृष्ण निष्काम आहे. आम्हाला मोठ्याच्या घरी जात असताना बरं वाटतं, पण आम्हाला छोट्याच्या घरी जर प्रेमाने बोलवलं तर आम्हाला भीती वाटते याच्याकडे जावं की नाही. म्हणून नामदेवला सांगतात, तो हा गवड्या घरी. गवड्या घरी गवड्याचे ताक पोळे, गवड्याचे ताक पिरे, कोण पोरी चांगली. काय ते पोरं होते का, कोणाची चड्डी फाटलेली, कोण लंगोटीवाला. बरं का, दोन्ही एकदम समवयस्क आहेत त्या.
तुम्हाला सांग, श्रीमंताच्या घरी माणूस जेव्हा बोलवल्यानंतर जातो, पण गरीबाच्या घरी न बोलवता ज्या दिवशी जातो ना, त्या दिवशी तो गरीब इतका खुश राहतो. आणि कृष्णाला हे माहिती होतं, त्या परब्रह्माला माहिती होतं, आपण मथुरेत राहू तर आपले विरोधक राहतील, पण आपण जर गोकुळात गेलो ना तर आपल्यावर प्रेम करणारे सापडतील. आणि म्हणून तो गवड्या घरी. आणि काय महाराज तिथं जाऊन किती गायी होत्या आबा? कृष्णाच्या किती गायी होत्या? 9 लाख. 9 लाखच नव्हत्या, गर्गसंहितेत 1 कोटी गायी सांगितल्या आहेत. किती? अशी अशी शृंखला आहे बरं का भैया दादा, लक्षात ठेवा माता हो. दादा आप्पा सर्व सुंदर कीर्तन श्रवण करतायत. आता तुमच्या डोक्यातच टाकेल जवळ. या बस आधी बस, जटे उठता येईल ना तटे बस. आपण एकदा जाणं पडी तुला 2दा. नऊ नंद होते, ऐका बरं. 9 नंद होते, 9 उपनंद होते, 6 ऋषभानू होते, 2 ऋषभानूवर होते, 1 नंदराज होते. किती गोष्टी ऐकताय ना तुम्ही? कोण कोण? 9 नंद होते. 9 नंदांकडे किती गायी होत्या? 9 लाख. एका नंदाकडे 9 लाख गायी. 9 81 लाख. नंतर 9 उपनंद होते, त्यांच्याकडे 6 लाख गायी होत्या. काही ठिकाणी 10 लाख सांगितलं जातात. आता 10 लाखचा जर विचार केला तर 9 10 90. 6 ऋषभानू होते, यांच्याकडे 6 लाख गाय होते, कारण ती संख्या तशी. 9 7 54. 2 ऋषभानूवर होते. ते ऋषभानूची एक कन्या आहे, तिचं नाव आहे राधा. ऋषभानु की दुलारी.
त्यांचा मुलगा आता कॅनडाला गेलाय ना, तुमचा ना या इकडे नाचतात लय गोड. आणि काल ते रंगमा होतात का नाची राहतात रंगमा ते पण लय भारी नाचत, लय गोड नाचत. त्यासले कितला पैसा वाटा होते काल ते मला दोन्ही न समजलं नाही. सुट्टा करलेला होता कितला. हो मिठू रस से बरो रे राधा. नाचणं ही कला आहे, मला खूप नाचायला आवडतं. पण ते वेगळं मी अजून या नाचण्यात अजून काही झालं नाही. पण हे नाचणं पण गोड आहे. मिठू रस से बरो रे राधा राणी. ती वृषभांची दुलारी कोणाची? हा बरं का बेटा, राधा कृष्णाची कोण होती रे? प्रेयसी. अरे हो येडी आडत तुला बालेत वाढायला येईल त्यामुळे तू आता प्रेयसीना शोध मला कास. प्रेयसी प्रेयसी नव्हती बेटा, राधा कृष्णाचं प्रेम होत. काय होत अजून पुढचं बोलू. राधा कृष्णाचं प्रेम स्वरूप होत. कृष्ण म्हणजे कोण? आकर्षित करणारा. परंतु राधा म्हणजे कोण? कृष्णाचं मूर्तिमंत प्रेम. या मागणं चालले मी या उंथातच आठवच बांधले. एक दिन कथामा उंथात बरोबर का नाही. राहू द्या राहू द्या, चांगलं आहे ना ती मोच वगैरे. इथं बसा लागेल. त्याच ती धर्मबद्दल सांगत तर मी माया बी नाही टाकल्या तरी मला महाराजने माया उभं करा का नाही. मग तू कशाला माया टाकायला रे मला. प्रेयसी नव्हती बेटा. अजून एक शब्द बोलू. राधा म्हणजे प्रेमाची अखंड धारा. इति राधा. राधा म्हणजे कोण? प्रेम स्वरूप. कृष्णाची प्रेयसी नाही, कृष्णाचं प्रेमच राधा आहे. कृष्ण म्हणजे काय? प्रेमाचं स्वरूप. आणि ते प्रेमाचं स्वरूप काय? राधा. लक्षात ठेवा बरं. मला पहिल्या वर्षी तुमचं जेव्हा लग्न लागलं तेव्हा मला व्हिडिओ टाकणाऱ्याने टाकला होता. राधाकृष्णाचं लग्न होतं बरं. आणि ज्यांचं लग्न होतं त्यांनीच सांगितलं होतं. या धन्यवाद. बिचारीन घरनं आम्ही जात माईला वावर बाजार होतात का गहू काढायला. त्यांच्या पतिदेवाने माळा टाकली मला, त्यामुळे आनंद वाटला. त्यामुळे सांगितलं मी. कुठे आहेत ते आमचे कौतिक भाऊ? कुठे आहेत ते? त्यासले बनायला नाही बरं, बनेल. या वर्षी आमले 2 सापडणार. एक सुभा अक्का. सुभा अक्का 3 वर्ष मला जागी होईल मी माया टाकला. आणि एक कौतिक भाऊ. या वर्षी आम्ही जास्त कोणाला आग्रह केला. हा बळजबरीशी ननंद भाऊजाई शे का? कोणती ननंदला आनंद वाटत बरं आपली भाऊजाई शुद्ध राहून पाहिजे. किंवा बिचारीला मी ताण मिठी तिनं ताण कशा आहे मन करणं आणि संध्याकाळी लागस आणि ती सांगे आई बी लागत. ती कोण बनायची? सुबा. धन्यवाद. आता पट्टीच ना ताण कमीच करणार आपली. असं सुबा असं ती मनावानी माया टाकामुळे एक बिचारी सुबा कधी रांधी विधी देणारी आता. आधी तुम्ही दुसरा देश मध्ये पोलीस घर खायत जावा की नाही. विनोद थोडासा विषय काही काय असेल ना. दर वर्षाला जर सप्ताहामध्ये 2-4 लोक आपल्याकडे आलेत. उलट तुम्ही बाहेरून जरी आलेला असता, तुम्ही नातेवाईक जरी असले तरी तुम्हाला कौतुक वाटतं. आणि म्हणून तुम्ही ते कौतुक तुमच्या गावातील तिकडे नातेवाईकांना जवळच्यांना सांगत असतात. काय मन माहेर ना लोके माड करी घ्यात माय. त्यातले जाऊ दे नको भेटू, त्यातले मी दुळावलं खावाट डुसू काय स्वाभिमान आहे. आणि शिवशंग बापूनी पोर
अगो ते बिचारी दोन्ही बहिणीतले एकले माया टाकी 6 महिना 1 वर्षाला गई आणि दुसरीले तिरण दावाना पहिले माया टाकी 15 दिन मध्ये दल्ली बी गई. तशा तुमले आता टेन्शन आहे माया टाकी का मरच भाऊ आपण त्यामुळे तुम्ही टाकावतात ज्या राहिले ना त्या टाकावतात गॅरंटी. एक चित्र करा नाही ज्या ते रायग्यात ना ते रायग्या हा त्या नक्की हा तुमले टाका नाही वा वा धन्यवाद. वेळा ना देऊ नसे विषय थोडा बदलावी कालाचं कीर्तन निष्काम या सुभांका पुढे या असं माते उठ आणलं हा झालं धल्ले धल्ले कशी या धन्यवाद. कसं चालला ना गवड्याच्या घरी गेला. माणूस मोठा कोण असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे जो छोट्याला मोठा करतो ना तो मोठा. जो मोठ्याला दाबण्याचा प्रयत्न करतो मोठा असलेला तो कधी मोठा बनू शकत नाही. पण जो आपल्या सारखा दुसऱ्याला बनवण्याचा प्रयत्न करतो संतच का म्हणावं संतांना आपणासारखे करती तात्काळ नाही गुणदोष. कोणत्याही प्रकारचा गुणदोषाचा विचार न करता ते आपल्या सारखं बनवतात म्हणून ते संत मोठे. तसा भगवान सुद्धा परब्रह्म आहे निष्काम आहे पण गवड्या घरी. आणि काय करतो वाक्या वाडे अंधू कृष्ण नवनीत चोरी. आता इथं नवनीतच शब्द का आला विठाला विठाला तुमच्या अजून 10-20 मिनिटं बसायची पण कॅपॅसिटी ना किती किती बसणार 1 तास ना म्हणजे जेवण करेल. निष्काम आहे पुन्हा गवड्याच्या घरी आणि नवनीताची चोरी करतोय. लोक चोरी करतात पण सोन्याची करतात लोक चोरी करतात कपड्यांची करतात लोक चोरी करतात अनेक प्रकाराची. पण इथं चोरी जी केली जाते ती नवनीताचीच का. त्याच्याकडे तर 1 कोटी गाई आहेत. किती गाई आहेत आणि तो चोरी करण्याची त्याला गरज काय. पण इथं नवनीत या शब्दाचा अर्थ आहे चित्त. नवनीत या शब्दाची व्याख्या आहे आहा मृदुता स्वभावातली. भगवान श्रीकृष्णांना स्वभावातली मृदुता पाहिजे. भगवान श्रीकृष्णांना चित्ताची मधुरता पाहिजे. विठाला विठाला तुम्ही परमार्थ का करावा परमार्थ कशासाठी करावा असा जर तुम्हाला कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे आपण मृदू झालं पाहिजे. कठोर माणसांपासून दूर असतात. निर्णय घेण्याच्या बाबतीत माणूस कठोर असावा पण कायम कठोर नसावा. कठोर नाही. कठोर नसलेला पिता हा कधी कधी मुलाचं नुकसानाचं कारण ठरतो. कठोर नसलेली माता कधी कधी मुलाच्या नुकसानाचं कारण ठरते. परंतु कायम कठोर असलेली माणसं जास्तच भयानक असतात. वेळेनुसार कठोर असावं वेळेनुसार निर्णय घेणारा असावा. पण हृदय मधुर पाहिजे. काय पाहिजे ज्याचं हृदय मधुर नसतं ना त्या माणसाला दगडाची उपमा दिली तरी काय हरकत नाही. काही लोकांसाठी लोक बोलत असतात तो पाषाण हृदय. त्याला अजून आपल्या भावाविषयी दया आली नाही त्याला आपल्या पुतण्याविषयी दया आली नाही त्याने कधी प्रेम केलं नाही हो असा तो निर्दयी माणूस. पण आपला कृष्ण कसा आहे तो स्वतः मृदू असल्यामुळे तो स्वतः मृदू हृदय असल्यामुळे तो मृद हृदय असलेल्या लोकांच्या चित्ताचं हरण करतो चोरी करतो. चोरी केली नवनीत नवनीत फार महत्वाचा विषय. आपलं चित्त नवनीतासारखं झालं पाहिजे. नवनीताच्या 3 विशेषता आहेत. नवनीत मृदू असतं बरं का. आणि नवनीताला नवनीत बनण्यासाठी 3 प्रक्रियांमधून जावं लागतं. पहिली प्रक्रिया एखाद्या गाईचं दोहन करावं लागतं. नंतर त्याला गरम व्हावं लागतं बरोबर. गरम झाल्यानंतर त्याच्यात विरजण टाकावं लागतं त्याच्यात रूपांतर होतं. आणि नंतर मग त्याचं काय करावं लागतं सडन करावं लागतं.
आणि घुसळण केल्यानंतर ते काय निघत असतं. तसं आपल्याला मृदू बनण्यासाठी सप्ताहाची सुरुवात करावी लागते. देखावा म्हणून नाही, अस्तित्व म्हणून नाही. आपलं हृदय अशा प्रकारे प्रक्रिया पद्धतीने मृदू होईपर्यंत. आणि मग पहा तुम्ही, जसं ते नवनीत मृदू झाल्यानंतर त्याला तापवलं की लगेच तूप होतं, तसं हे चित्त नवनीत सारखं मृदू झाल्यानंतर याला फक्त नाम घेतलं की भगवान तिथे प्रगट होत असतात. म्हणून ते चित्ताचं हरण. म्हणून वाक्या वाडे अंधो कृष्ण नवनीत नवनीत चोरे नवनीत. आणि म्हणून त्या कृष्णाला पकडण्यासाठी गौडने एकमेकाशी बोलतायत. दुसरं चरण. मनती गौडनी हरीची मनती गौडनी हरीची पाऊले धरा मनती गौडनी हरीची पाऊले धरा मनती गौडनी हरीची पाऊले धरा मनती गौडनी हरीची पाऊले धरा. गौडन म्हणती गौडणीला पुत्र झाला यशोदेला असे म्हणतात. गौडणी म्हणती. गौडणी अनेक ठिकाणी काय काय म्हणती. काही गौडणी म्हणती चोरी करतो कृष्ण पाहती गौडणी तर ती म्हणती गौडणी. अनेक ठिकाणी काही काही म्हणती. कधी कधी कृष्णाच्या बाबतीत निंदा करती ही गौडणी म्हणती. काही काही कृष्णाला शिव्या देती म्हणून ही गौडणी म्हणती. आणि काही काही कृष्ण परब्रह्म आहे ही म्हणती. आणि कधी कधी गौडणी ही म्हणती म्हणती गौडणी हरीची पावले. काय धरा, देवाचे तोंड धरा का पावले धरा? आपण काय धरतो?